अथर्व सॉरी, काल माझ्यामुळे तुला त्रास झाला असेल. मी पुन्हा असं वागणार नाही बाळा. आई अवंतिकाई जेव्हा पडली तेव्हा तू कुठे होतीस? अथर्व काय चाललंय तुझं? का पुन्हा पुन्हा तेच तेच विचारतोयस तू मला? तू तर माझी अशी चौकशी करतोस की मी एखादा गुन्हा केला की जसं काही मीच तुझ्या आईबाबांना मारलंय. आईसाहेब, त्यांनी साधा प्रश्न विचारलाय तुम्हाला. प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाकून तुम्ही विषय का बदलताय? त्यांना माहिती नाहीये म्हणून त्यांनी विचारलं. हे बघ मीरा, तुला काय बोलायचं ना हे मला चांगलंच कळतंय. अथर्व, मीराने आणि तिच्या बापाने या घरात येऊन माझ्यावर वाटेल ते आरोप केले, मला बदनाम केलं. पण तरी सुद्धा आजही मी या घरात खंबीरपणे उभी आहे. ही फक्त तुझी बायको आहे म्हणून मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवला. पण तू पण आता मीराचीच भाषा बोलायला लागलेस अथर्व. तुला खरंच असं वाटतं की मी तुझ्या आईबाबांना मारलंय? आई मी तर म्हणतच नाहीये की तू आई बाबांचा खून केलायस. तूच म्हणतेस. मी तरी काय करणार अथर्व, तूच सांग. या मीरामुळे घरातली प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे संशयाने बघते. नाही, तू हिला ठणकावून सांग की माझ्यावरती हे असले आरोप करायचे नाही म्हणून. हे खरं तर ना हे हिच्या बापामुळे सुरू झालं. कोण कुठला माणूस या घरात आला आणि माझ्याच माणसांच्या मनात विष पेरून गेला. मीराचे बाबा जे काही म्हणाले त्यात तथ्य नव्हतंच. त्या गोष्टींवर तेव्हाही माझा विश्वास नव्हता, आजही नाही. आणि हे मीराला चांगलंच माहिती आहे. वेदाचे बाबा, माझ्या बाबांचा मुद्दाच नाहीये इथे. मुद्दा तो नाहीच. मी तुला एक साधा प्रश्न केला होता आई.